हाय हॅलो नमस्कार. तर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी विशाखा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर बघा ना, फुलं किती छान लागलेत आणि छोटे छोटे आता पाण्याची कमतरता असल्यामुळे ना छोटे छोटेच फुलं लागल्यानंतर तितके भरून लागतात ना फुलांना, एकदम मोठं मोठं फुल होते. आणि आता उन्हाळा चालू आहे, पाणी नाही त्याच्यामुळे एकदम छोटेच साईज राहिले यांची, पण छोटे छोटे पण किती छान वाटायलेत बघा की. आता अंघोळ करायची आहे मला, म्हणून आता असं काय अवतारायला आणि पाणी भरायला ना आज इकडं आलेलं आहे. कारण इकडं पाण्याचे ड्रम भरून ठेवलेत का, तर पाणी नाही नळाला. आणि हे बघा इकडे किती छान असं आमच्या आजीने ना हे लावले पालेभाज्या, माळव. हे आहे वांग्याचे झाड, ते गवार, आणि पलीकडे भेंडी, असं काय लावलेलं आहे सगळं. बघा, शेत असलं की असं असतंय घरगुती सगळं. हे भेंडी आहे आणि हे आहे गवार, हे आहेत वांगी. ए फुल तो सांगतात प्यायचं आहे का? बघा इथे छोटे छोटे वांगी लागलेत. चल घे बकेट. चला मग आता मी पाणी घेऊन जाते घरी. राहू दे, मी आणते न्यायला. काय राहू दे घेऊन येते, थांब. तर आंघोळ वगैरे करून झालेले आहे. आता केस धुतले होते त्याच्यामुळे असे टांगले. तर आता मग मी मस्त पोहे करते बरं का. सानू मॅडमला पोहे खायचे होते, मग मी इकडे पोह्याची मस्त तयारी चालू आहे. आता सगळ्यांसाठी म्हणलं की एवढे पोहे तर लागणारच झाले नाही. मॅडमने असा काय रमणा केला घरामध्ये, कितीही घर आवरा आपला पसारा असतो म्हणजे असतोच बाय. तर छान खूप दिवसाने पोहे करते बरं का. म्हणजे सहसा आमचा असं नाश्ता नसतो सकाळी पोहे, ते डायरेक्ट जेवण स्वयंपाक करायचं जेवायचं असंच असतं. पहिला नाश्ता करा नंतर स्वयंपाक करा, ते किती कुटाने सारखं. कढई म्हणजे असे काळी नाही बरं का, ती करपलेली कढई आहे. म्हणजे मधामध्ये ना पातळ, त्याच्यामुळे त्याला असं गॅसवर वगैरे ठेवलं ना त्याला हीट मिळालं ना असं काळा कलर येतो. नंतर म्हणतात किती काळी झाली, घासली नाही, असं तसं काय नाही. त्याला जे पातळ असल्यामुळे ना लवकर काळी होते त्याला गरम झाली की. काय झालंय सानू, कुठे गेले? इथे थांब. मम्मी गेले बघा बाहेर शेवाया करायला. साडूला तुझा नाही रे पिला, सानूला लपवून गेली. तर ते आता मम्मीला हुडकते की मला आईकडे जायचंय म्हणून, कारण मी सोबत जायचं मग रडतात. मग त्याने तुझं आहे का बघ, तू दिसायलीस का त्याच्यात? मग सानूला व्हिडिओ. तर चला आता मस्त टीव्ही बघत आता आम्ही नाश्ता करणार मस्त इकडं. सानूबाई कुठं लपलीस ग? आपण तू एका ताटात बसता. चमचा तुला आहे की काय? मामाला दे. या नाश्ता करायला. काय करते ओके, मुद्दाम करते. सारखं आमचे भांडण चालू असतात पण उगोगचे. आलीस का? चला मग या नाश्ता करायला. हाय कर ना, हाय कर आधी.
हा बघा गण्यानं माझ्या पायाला कसं लावलंय बघा. रक्त लागल्यानंतर दिसायले बाबा ती. असाच छपका दिलाय. कोण लावलंय सानू हे? इकडे सांग मला लावते. हा मानवानं लावलंय, महामानव मूर्ख. मग माझ्या हाताला लावायचे. असंच काही पण आगापणा करत राहते माझ्यासोबत. एखाद्या ते पुसभर चल आता. माझं नक दिसायलं. आमच्या आजूबाई ह्या मामाला सारखं रडवायचंच काम असते. बरं होईल जरा. तुझे पित असलेच आहेत की मग धर लाव पटकन पटकन लाव. लावायलीस का अवघड व्हायले मला. नीट लाव बघ, त्या मामासारखं लावू नको. गप ना ठेवा. एवढा पागल माणूस कसा आहे की. बघा हे केस मोकळं सोडून गेलं लगेच. आता हलवू नको तसं. नीट लाव. सानू व्हिडिओ करायला माझा. तुझ्या 10वीला किती पडलेत रे? 45. ह्याला बघ किती हसू यायलंय. काय पाहिजे तुला? हाताला नकोय माय. किती? 45 होऊन सानूला किती हसू यायले. इकडं बघ, इकडं बघ जरा एकदा. किती पडले तर? तर बघा आम्ही मस्त आहे ना इकडं पुढे इकडं बाहेर अंगणामध्ये बसलोत. अंगण म्हणजे अंगणामध्ये पण नाहीत बरं का, इकडं शेतामध्ये बसलोत कळ्यारानामध्ये. इतकं छान थंड वारा सुटले ना, घरामध्ये तर बसायची इच्छा होत नाही. इकडं बसत नाही एवढ्या लांबपणा आतरून तर टाकलेलं होतं आधीच. त्याच्यामुळे म्हटलं चला बसूयात. मॅडम पण जरा त्यांचं खुई चालू आहे, त्याच्यामुळे मग बसलो होतो आम्ही इकडं मस्त. मॅडम पण आहेत, पण मॅडमला ना व्हिडिओमध्ये यायचं नाही. काय तिला प्रॉब्लेम आहे काय माहिती व्हिडिओचा. मला माझा काढू नको व्हिडिओ, माझं येऊ नको करू नको व्हिडिओ, तिथं चालू असतं. एक मिनिट हात काढ पिल्या. हे बघा इकडं अशा झोपलेल्या आहेत मॅडम. पिला हाय कर रे. झोपायलीस? गुड नाईट म्हण. इकडं बघ इकडं. गुड नाईट म्हण ना मग. हाय फ्रेंड्स. गुड नाईट फ्रेंड्स म्हण बर. इकडं बघ तरी एकदा. असं काय असतंय आमचं त्यांच्या मनावर असतं. मनात असलं की मुद्दाम मध्ये मध्ये करतंय, मनात नसलं की काहीच नाही. आहे की नाही पिले? आहे की नाही? तुला कोण आवडतं रे, मम्मा का पप्पा? हा मार कोणाचा खातेस तू? मम्माचा. तरी पण मम्माचा आवडते का बर? पप्पा कुठे गेले तुझे? बरं पप्पा कुठे गेले सांग की. हा तर मग मस्त वारं वगैरे सुटले ना, इकडं बसलो तर आम्ही मस्त वाऱ्याला एकदम छान वाटायले. आणि टिकली ना मॅडमनेच काढून टाकली. आता बसल्या बसल्या तिला काय प्रॉब्लेम आहे काय मध्ये सारखं टिकली काढून टाकते. तर टिकली काढून टाकली तिनं. का बरं यायचं नाही तुला लातूरला? करमत नाही तुला तिथं? कस काय? इथं झोपायचे. मग मी पप्पा जाऊ का लातूरला? शी किती घाणेरटी आहे का का. स्कूलला जायचं नाही का? जायचंय ना मस्त. मग लातूरला जावं लागेल ना मग. का बरं म्हणजे स्कूलला जायचं मग? इथल्या स्कूलला जातेच होय? इथे का अंगणवाडी इथल्या स्कूलला जातेच होय? मग जा, मग इथंच राहा, इथल्या स्कूलला जा. मग मी पप्पा जातात लातूरला. का बरं म्हणजे जावं लागेल ना. का पप्पा येलेत ना पुण्याहून आता. जाऊ का? राहा मग तू इथं. राहते का? सांग ना पटकन.
आता आमच्या मॅडमला स्कूलला टाकायचं आहे, पण काय करावं काय कळतच नाही. कारण तिनं अर्धा तास सुद्धा मला सोडून राहत नाही. एकदा वाटतंय सवय लागेपर्यंत जरा त्रास दिला नंतर बसेल, पण देवजाने काय करते की काय नाही की बघू काय होतंय काय नाही. हे पिल्या जाते ना, जातीस का नक्की? काय काय फिरतय? काय काय खाल्लीस? कशाची भाजी होती? कशाची? कंचनाची. कंचनाची भाजी खाल्लीस का? बागमतीचा. हा हम्म. 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 कोण अरे तू कुठं होती? पुन्हा पुन्हा काय खेळायला जायचं का? रडत होती की बाबा जायचे म्हणून. दादा जर रोज घेऊन चाललाय, आज वरी जाऊन झोपलाय त्यानं, तर मला जायचंच हाक मारली दादाला. दादाला काय ऐकू जायला नाही, रडत बसलं तर मला जायचे तिकडं म्हणून. येडे आहे तिकडे काय जायचे सांग येडे. आता हे 2 दिवसात त्यांचा खेळ झाला फवारलंय 4 दिवसात वाळ काय तू झोपणार का? मी बी झोपवा इथं झोपणार जेवणारीस का? तसं घाण करू नको ग. बघ बरं बाबाचं जेवण राहिलंय म्हण. निघाले ह्या कॉलेज व्हॉलीबॉलला. आजी रागवते बाबा नाही जेवलं की पसारा पुन्हा उचलून ठेवून देते. ऐकत जा जरा. ऐकायची तयारीच नसते बाई पोरीची. एकदा हट्ट केला की केलाच. आता व्हॉलीबॉल खेळायला जायचंय आता मॅडमला. जेवण जावा मग सगळे. तरी बघा माझं मस्त इकडं जेवण चालू आहे. आता बाहेर बस तिच्यामुळे मी एकटी जेवायचे, कारण तिने घरात यायला नको म्हणत होते. मग म्हणलं तसेच बसले, म्हणलं चला बाहेर जेवण. मस्त बाहेर ताट आणलेलं आहे, हवेशीर बसले जेवायला. तर चला मग जेवण करून घेते, नंतर भेटते. तर जेवण वगैरे करून मस्त असं झालेलं आहे. वार इतकं छान सुटलं ना, आता असं वाटतं ना इथं झोपी जावं. काय की ताट तर इथंच आहे, तर तुम्हाला दिसतच असेल. तर असं वाटतं आता इथंच झोपावं, पण आता एवढा इकडं म्हणजे आता इकडं सगळं आयतून वगैरे, त्याच्यामुळे तर काही झोपता येणार नाही. तर सगळं निघाल्याच्या नंतर मग झोपायला काय वाटणार नाही मला. आणि स्पेशली म्हणलं तर मला बेंडकुळ्यांची इतकी भीती वाटते ना, असं वाटतंय झोपलं तरी असं सारखी जाग येते, इकडून येते काय की तिकडून येते काय की आपल्या पांघरुणामध्ये. तर मॅडम गेल्या तिकडं हॉलीबॉलकडं, तिला जायचंच होतं, ती गेलीच. 10 वाजले तर तरी पण आता तिने एक चक्कर मारून आल्याच्यानंतर ती झोपी जाईल. तर चला मग कसा वाटतं आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय, भेटत आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.